बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मणिपूरमध्ये बुधवारी 10 आमदारांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला। यापैकी भाजपचे 8 आमदार, NPPचा प्रत्येकी 1 आणि 1 अपक्ष आहे। त्यांनी 22 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय। मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत। सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 31 आहे। अपक्ष आमदार स्पाम निशिकांत सिंह म्हणाले, आम्ही राज्यपालांना एक कागदपत्र दिलं आहे ज्यावर 22 आमदारांनी स्वाक्षरी केली आहे। मणिपूरमध्ये NDAचे सर्व आमदार सरकार स्थापन करू इच्छितात। आम्हाला जनतेचा पाठिंबाही हवाय। आम्हाला आशा आहे की लवकरच एक लोकप्रिय सरकार स्थापन होईल। मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू आहे। 9 फेब्रुवारी रोजी भाजप सरकारचे नेतृत्व करणारे तत्कालीन मुख्यमंत्री N बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला। राज्यात 1.5 वर्षाहून अधिक काळ सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरल्यामुळे बिरेन सिंग यांच्यावर खूप दबाव होता। मणिपूरमधील कुकी मैतेईमध्ये 3 मे 2023 पासून हिंसाचार सुरू आहे। या 2 वर्षात 300हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। 1500हून अधिक जण जखमी झालेत। 70,000हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत। 6,000हून अधिक FIR नोंदवण्यात आलेत। हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष सतत NDAवर प्रश्न उपस्थित करत होता। 60 जागांच्या मणिपूर विधानसभेत भाजपचे 37 आमदार आहेत, म्हणजेच बहुमताच्या आकड्यापेक्षा 6 आमदार जास्त आहेत। या 37 आमदारांपैकी 27 मेईतेई, 6 कुकी, 3 नागा आणि 1 मुस्लिम आहे। NDAकडे एकूण 42 आमदार आहेत। यामध्ये नॅशनल पीपल्स फ्रंटचे 5 आमदार देखील आहेत। 9 फेब्रुवारी रोजी N बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले होते की हिंसाचार आणि जीवितहानी असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी N बिरेन सिंह यांना पदावर कायम ठेवलं। परंतु आता लोकांचा वाढता दबाव, सर्वोच्च न्यायालयाची चौकशी आणि काँग्रेसच्या अविश्वास ठरावामुळे N बिरेन सिंह यांना राजीनामा द्यावा लागला। पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की सध्याच्या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यात शांतता प्रस्थापित करणं आणि मणिपूरच्या लोकांच्या जखमा भरून काढण्यासाठी काम करणं। पंतप्रधान मोदींनी ताबडतोब मणिपूरला भेट द्यावी, तिथल्या लोकांचं म्हणणं ऐकावं आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी त्यांनी कोणत्या योजना आखल्या आहेत ते सांगावं। भाऊचा धक्का येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचा पारंपरिक व्यवसाय गिळंकृत करणारा एकही बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर यापुढे इथे दिसता कामा नये असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे। हे सरकार हिंदुत्ववादी आहे। तुम्हाला काही त्रास झाला तर 10 ते 15 मिनिटात सरकारचं एक कॅबिनेट मंत्री तुम्हाला येऊन भेटतो, म्हणून यापुढे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदू समाजाला सर्व अधिकार आहेत। सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे। नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की बांगलादेशी एकसडे फार वळवळ करत आहेत। हे काही कराचीचे बंदर नाही, हे हिंदू राष्ट्रातील हक्काचं बंदर आहे। जो काही प्रकार आमच्या भगिनींसोबत झाला तो काही आम्ही सहन करणार नाही। मी इथून ही धमकी देऊन जात आहे। इथून पुढे काही घडलं तर पोलिसांना काही कळवणार नाही। मग तुम्हाला पाकिस्तानातील आबांकडे तुम्हाला पाठवून देऊ। वळवळ आणि दादागिरी लगेच बंद करावी। यापुढे या भागांमध्ये जर रोहिंग्या बांगलादेशी दिसला तर तो 2 पायावर आपल्या मशिदीमध्ये जाणार नाही, हे लक्षात ठेवा। व्हिडिओ ज्याला दाखवायचा तो दाखवा। नितेश राणे म्हणाले की आमच्या केंद्र सरकारने घेतलेली भूमिका आणि राज्य सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका ही आहे की आम्हाला एकही बांगलादेशी रोहिंग्याची घाण आम्हाला नको आहे। हिरव्या सापांना दूध पाजून आपलं कधीच भलं होणार नाही, हे आपल्या लोकांनी समजून घ्यावं। नितेश राणे म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय सांगितलं होतं, हिंदूंना मुसलमानांची भीती नाही, हिंदूंना हिंदूंचीच भीती आहे, हेच सावरकरांनी सांगितलं होतं। इथे काही लोक जे फक्त आपले खिसे भरण्यासाठी जे हिरव्या सापांना दूध पाजत आहेत ना, त्यांचीही नावे आमच्याकडे द्या। बांगलादेशींना तर ठीक करूच, पण त्यापूर्वी आपले जे काही वळवळ करत आहेत ना, त्यांना नीट करण्याचा कार्यक्रम आम्हाला करावे लागतील। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ही एक व्यक्ती नव्हे तर अखंड ज्वाला आहे, एक विचार आहे, एक संस्था आहे। अत्यंत तरुण वयात स्वातंत्र्य माझे ध्येय अशी शपथ घेऊन त्यांनी क्रांतीच्या महासागरात उडी घेतली। सावरकरांनी देशप्रेमाची आग पेटवली। त्यांनी लिहिलेलं अनादि मी अनंत मी
हे गीत आजही देशप्रेमाची अमर प्रेरणा बनून राहतं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पट मान्यवरांसमोर उलगडला. स्वातंत्र्यवीर सावरकरांची इंग्रजांनी चुकीने काढून घेतलेली बॅरिस्टर पदवी मरणोत्तर परत मिळवण्यासाठी राज्य शासन इंग्लंडमधील संस्थांशी संपर्क साधणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. मुंबई विद्यापीठ परिसरात हा कार्यक्रम झाला. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या परिसरात हा सोहळा रंगला. या केंद्राच्या माध्यमातून सावरकरांचे विचार, कार्य आणि क्रांतिशील धग अभ्यासकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन प्रवासाचे दस्तऐवजीकरण, त्यांच्या विचारांचा उज्ज्वल ठसा आणि राष्ट्रासाठीच्या त्यागाची गाथा उलगडणारा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले की अभिनव भारत, इंग्लंडमधील इंडिया हाऊस, जोसेफ मॅझिनचे आत्मचरित्र ही केवळ स्थळं आणि ग्रंथ नव्हेत, तर ती क्रांतीची प्रयोगशाळा होती, ज्यामध्ये सावरकरांनी देशप्रेमाची आग पेटवली. आपल्या लेखणीतून त्यांनी तरुणांच्या मनात स्वतंत्रतेची ज्योत चेतवली. म्हणूनच इंग्रज सत्ताधाऱ्यांना सावरकरांचा उल्लेख सर्वात धोकादायक क्रांतिकारक असा करावा लागला. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की 1857च्या उठावाला भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम असे नवे परिणाम देत सावरकरांनी ब्रिटिशांनी खोटेपणाने लिहिलेला इतिहास नव्याने देशवासियांसमोर आणला. तसंच आणि अंदमानच्या काळकोठडीत दुहेरी जन्मठेपेच्या छायेत त्यांनी लिहिलेलं अनादि मी अनंत मी हे गीत आजही देशप्रेमाची अमर प्रेरणा बनून उठतं. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की 1857च्या उठावाला भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम असे नवे परिणाम देत सावरकरांनी ब्रिटिशांनी खोटेपणाने लिहिलेला इतिहास नव्याने देशवासियांसमोर आणला. तसंच आणि अंदमानच्या काळकोठडीत दुहेरी जन्मठेपेच्या छायेत त्यांनी लिहिलेलं अनादि मी अनंत मी हे गीत आजही देशप्रेमाची अमर प्रेरणा बनून उठतं. मुंबई महापालिका क्षेत्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. यावरून टीका करताना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भ्रष्टनाथ शिंदे असा केला होता. आता त्याला शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने देखील प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेनेच्या वतीने आपल्या अधिकृत खात्यावर एक पोस्ट शेअर करण्यात आली असून त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर बसलाय भ्रष्टादित्य असा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा सामना पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपाला आता शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचे उपनेते तथा प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आदित्य ठाकरे यांची चौकशीची मागणी देखील केली आहे. मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यावरून उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप शासित मुंबई असा उल्लेख करत राज्य सरकारवरही टीका केली होती. इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख देखील त्यांनी भ्रष्टनाथ शिंदे असा केला होता. मेट्रोचं काम पूर्ण झालं नसेल तर घाईघाईत उद्घाटन करण्यावरून देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पाऊस लवकर आला हा महानगरपालिकेचा युक्तिवाद हा पूर्णपणे चुकीचा असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अजिबात तयारी करण्यात आली नव्हती असा आरोप देखील त्यांनी केला. रस्ता खचला तो नवा रस्ता आहे, मग तो खचला कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या परिस्थितीत पडलेली भिंत ही तात्पुरती उभारण्यात आली होती असा दावा देखील अधिकारी करत आहेत. मग ती कोसळण्यासाठी उभारली होती का असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासणार असल्याची धमकी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरुद्ध अपशब्द सहन करणार नसल्याचे बाळा दराडे यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. काँग्रेसच्या वतीने देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. या संदर्भात बाळा दराडे म्हणाले की आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमीमध्ये राहतो, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. मात्र राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करत असल्याचं बाळा दराडे यांनी म्हटलंय.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत राहुल गांधी यांना सुनावलं आहे. सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यास आम्ही त्यांना धडा शिकवू. आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, असंही बाळा दराडे यांनी म्हटलंय. बाळा दराडे यांच्या या भूमिकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील कडाडून विरोध केलाय. अशा धमक्या सहन केल्या जाणार नसल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय. मात्र या सर्व प्रकरणामुळे आता महाविकास आघाडीमध्ये चांगलाच वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, त्याला उत्तर देण्यास आमचे कार्यकर्ते देखील पुरेसे असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरुद्ध अपशब्द वापरले तर ते नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू. इतकंच नाही तर राहुल गांधी यांच्यावर दगडफेक देखील करू, असा इशारा दराडे यांनी दिलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दराडे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला. अजित पवार यांची तक्रार घेऊन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याकडे गेलेल्या भाजपच्या आमदारांना शहा यांनी वेगळाच सल्ला दिला आहे. अजित पवार यांची तक्रार करू नका, उलट त्यांच्या मागे तसेच इतर सर्वच मंत्र्यांच्या मागे कामासाठी तगादा लावा. त्यामुळे अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत, अशा शब्दात अमित शहा यांनी भाजप आमदारांना सूचना केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेचा लाभ घेत स्वतःचा पक्ष मजबूत करत आहेत. तो त्यांचा अधिकार असला तरी ते भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर कुरघोडीसाठी आपल्या पदाधिकाऱ्यांना ताकद देत आहेत. ही बाब गंभीर असल्याचं त्यांच्या कुरघोड्यांना रोखा, असं साकडं भाजपच्या काही आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घातला आहे. त्याची दखल घेऊन शहा यांनी मुंबईत अजित पवारांशी सह्याद्री विश्रामगृहावर चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काही आमदारांनी कामे करत नसल्याची तक्रार देखील केली होती. त्यावरून अमित शहा यांनी सर्वच मंत्र्यांकडे कामाचा तगादा लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करायची आहे, त्यामुळे महायुती म्हणून सर्वांनाच सोबत घेऊन काम करायला हवं. आपल्या आमदारांची संख्या अधिक आहे, त्यामुळे कामासाठी त्यांच्या मागे तगादा लावा. त्यामुळे तेच तक्रार घेऊन माझ्याकडे आले पाहिजेत, असा कानमंत्र अमित शहा यांनी सर्व आमदारांना दिला आहे. आपल्या आमदारांची संख्या अधिक आहे, त्यामुळे मागे हटू नका. प्रशासन आणि सरकारी पातळीवर आक्रमकपणे कामाचा पाठपुरवठा करा, असा सल्ला देखील त्यांनी आमदारांना दिला आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका महिलेनं केलेले आरोप मागे घेतले असले तरी संजय शिरसाट यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. संजय शिरसाट यांनी आता प्रॉपर्टी खरेदीत घोटाळा केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगर येथील वेदांत हॉटेलची जागा अत्यंत कमी किमतीत बेकायदेशीर लिलाव प्रक्रिया राबवून 76 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येतोय. इतकंच नाही तर 76 कोटी रुपये संजय शिरसाट यांच्या मुलाकडे आले कुठून, असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल वेदांतची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. ही जागा भ्रष्ट मार्गाने मंत्री शिरसाट यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली आहे. 67 कोटी रुपयांना ही प्रॉपर्टी घेण्यात आली. हा आकडा देखील कमी नाही. गोरगरिबांना मदत करणाऱ्या खात्याच्या मंत्र्यांच्या मुलाकडे एवढे पैसे कसे आले, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. वेदांत हॉटेलची प्रॉपर्टी या महाशयाने विकत घेतली आहे. लिलावामध्ये प्रॉपर्टी विकत घेण्यात आली असली तरी ही प्रॉपर्टी त्यांनाच मिळावी, मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत ही प्रॉपर्टी मिळावी, अशी ही लिलाव प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवण्यात आली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. प्राईम लोकेशनची ही प्रॉपर्टी विकत घेण्यात आली. त्याचे पैसे कुठून आले? त्याचे पैसे एकनाथ शिंदे यांनी दिले की अमित शहा यांनी दिले की त्यांना मिळालेल्या 50 खोकेमधील हा पैसा आहे का? संजय शिरसाट यांना इतर आमदारांपेक्षा जास्त पैसे मिळाले का? असे अनेक प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले. शिरसाट यांचा मुलगा मोठा उद्योजक नाही, तरी त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय. राज्यातील कृषी सहाय्यक संवर्गाच्या विविध अडचणी आणि मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून त्यांच्या अडचणी तातडीने सोडवल्या जातील, असं कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी पर्यवेक्षकांच्या शिष्टमंडळाला सांगितल्यानंतर कृषी सहाय्यकांनी पुकारलेला बेमुदत काम बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे म्हणाले,
कृषी विभागात कृषी सहाय्यक या संवर्गातील कर्मचाऱ्यांचे मोठे महत्त्व आहे. शेतकऱ्यांशी थेट संबंध येत असल्याने आणि खरीपाचा हंगाम सुरू होत असल्याने कृषी सहाय्यकांनी आंदोलन करणं उचित होणार नाही. त्यांच्या विविध अडचणींबाबत शासन सकारात्मकतेने विचार करीत असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. सुरुवात म्हणून कृषी सहाय्यकांच्या पदनामामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्याची पावसाची स्थिती आणि खरीप हंगाम पाहता शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता विचारात घेऊन कृषी सहाय्यकांनी आंदोलनाचा निर्णय स्थगित करावा असं आवाहन त्यांनी केलं. कृषी सहाय्यकांचं सुरू असलेले आंदोलन स्थगित करीत असल्याची महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष विलास रिडे आणि सरचिटणीस महेंद्र गजभिये यांनी यावेळी जाहीर केलं. शासनाकडून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या न्याय मागणीची दखल घेऊन मागण्यांची सोडवणूक केली जाणार असल्याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे व कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी त्यांचं अभिनंदन करून आवाहन मानले. संघटनेस संप मागे घेण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार संघटनेने आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन पुकारलेला संप स्थगित करीत असल्याचं यावेळी सांगितलं. महाराष्ट्र राज्यातील कृषी सहाय्यक संघटनेचे सर्व सदस्य दिनांक 27 मे 2025 पासून पूर्ववत कामावर रुजू होऊन नियमित कामकाज करणार आहेत असं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.